आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे केशव, माझ्या मनात हे जाणून घ्यायची तीव्र जिज्ञासा आहे की या कृष्ण अवताराआधी तू केव्हा केव्हा आणि हा अवतार का धारण केलास? तुझा शिष्य आणि सखा समजून माझ्या जिज्ञासाचं उत्तर दे। हे अर्जुना, या कल्पाच्या सुरुवातीला सर्वप्रथम मी मत्स्य रूपात अवतार धारण केला होता। त्यावेळी मी सप्तर्षींच्या नावेला प्रलयात बुडू दिलं नव्हतं, कारण ते ऋषी पुरातन संस्कृती आणि पहिल्या सृष्टीच्या बीजांना घेऊन नवीन कल्पात त्यांचा विकास करणार होते। त्यानंतर समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा मंदराचल पर्वत स्थिर राहत नव्हता, तेव्हा मी कूर्मावतार घेऊन त्याला आपल्या पाठीवर धारण केलं, ज्या योगे देवता आणि असुर मिळून सागरातून अमृत प्राप्त करू शकतील। पण जेव्हा दैत्य अमृताचा घडा देवतांकडून हिसकावून घेऊन पळत होते, तेव्हा देवतांच्या मदतीसाठी मीच मोहिनी रूपही धारण केलं होतं। त्याच वेळी मी राहु दैत्याचाही वध केला होता। पार्था, अधर्मी हिरण्याक्षाचा नाश करण्यासाठी मीच वराह अवतार घेतला होता। मीच माझ्या परमभक्ताची प्रल्हादाची रक्षा करण्यासाठी नृसिंहाचा अवतार धारण केला होता। आणि पार्था, मीच वामन अवतार धारण करून असुर राज बळीकडून 3 पावलं भूमी मागितली होती। हे राजन, मला यज्ञशाळेसाठी थोड्या भूमीची आवश्यकता आहे, म्हणून तुम्ही कृपया मला एवढी जमीन द्या जितकी मी माझ्या 3 पावलांनी मापू शकेन। तितक्यानीच मी संतुष्ट होईन। मी महात्मा प्रल्हादांचा पौत्र आणि महाराज विरोचनांचा पुत्र बळी प्रतिज्ञाबद्ध होऊन संकल्प करतो की ब्राह्मण पुत्र वामनाच्या इच्छेप्रमाणे 3 पाऊल भूमी दान करतो। दोन पावलात तर मी सर्व त्रिलोक मोजले, 1 पावलानी भूलोक आणि दुसऱ्या पावलानी स्वर्गलोक मोजला। 3रं पाऊल ठेवायला तुम्ही मला कुठलीच जागा देऊ शकत नाही। तुम्ही तुमचं 3रं पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा। आणि जेव्हा रावणाने पृथ्वीवर हाहाकार माजवला होता, तेव्हा मीच त्रेतायुगात राम अवतार धारण केला होता। धर्माची मर्यादा भंग करणाऱ्या पापी, तुझ्या सर्व पापांचा दंड आज तुला अवश्य मिळेल। हे पार्था, माझ्या या दिव्य आणि अलौकिक स्वरूपाला ज्ञानी लोक जाणतात आणि मी सांगितलेल्या योगाचं आचरण करून मोक्ष प्राप्त करून घेतात।
वा प्रभू वा.